आयगन व्हॅल्यू आणि आयगन फॅक्टर्स. ओके, त्याच्या अगोदर काय करूया आपण, ते एक मॅट्रिक्स राहिला एक पॉइंट, मॅट्रिक्स सेव्ह करायचं एक एक्झाम्पल अजून आता बघूया कॅल्सी वरती. काही जणांचे डाऊट आहेत अजून. ए हा एक मॅट्रिक्स. ओके, 1 3 5 2 3 1 6 7 8. हा आपल्याला मॅट्रिक्स सेव्ह करायचा आहे. डिटर्मिनंट फाइंड करायचं, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचंय, ए स्क्वेअर फाइंड करायचंय, ए क्यूब फाइंड करायचं आणि ए इनवर्स एवढ्या व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, चला पहिले काय करायचं, मॅट्रिक्स सेव्हिंग मॅट्रिक्स इन कॅल्सी. व्यवस्थित नोट्स लिहून ठेवा रे. आता पहिली स्टेप काय करायचं, मॅट्रिक्स आपल्याला मॅट्रिक्स मोड मध्ये पहिलं फर्स्ट काय करायचं, स्टेप फर्स्ट आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं, जो आपला कॅल्सी मॅट्रिक्स मोड मध्ये कन्वर्ट करायचं. स्टेप फर्स्ट, कॅल्सी इन मॅट्रिक्स मोड. आपल्या कॅल्सी मॅट्रिक्स मोड मध्ये घ्यायचं, कसं घेणार हो? लक्षात आहे का नाही? 3 टाइम मोड. 3 टाइम्स काय करायचं, मोड क्लिक करायचं, 3 टाइम्स मोड. काय जणांना 4 टाइम्स येते, काय जणांना येत नाही. ते कॅल्सी चेक करा वगैरे, काय काय जणांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. 3 टाइम्स मोड प्रेस केलं काय, त्यानंतर इक्वेशन दिसते बघा, ते प्रेस केल्यानंतर 3 टाइम्स तुम्हाला वरती येतं EQN येतं, MAT येते आणि VCT येते. ओके, तर यातले हे 1 2 3 आहे, तर आपल्याला काय करायचंय, 2 क्लिक करायचं, 2 वरती क्लिक करायचं, म्हणजे मॅट्रिक्स ते 2 वरती क्लिक केलं तर ते कुठे गेलं, तो मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला. ओके, तर स्टेप सेकंड, आता मॅट्रिक्स आपल्याला सेव्ह करायचं. स्टेप सेकंड बरं काय करायचं, शिफ्ट 4. बघा स्टेप कशा करायच्या, शिफ्ट, त्यानंतर काय करायचं 4, त्यानंतर काय ते डायमेन्शन असेल तेव्हा डायमेन्शन, एडिट आणि तिसरा आहे MAT. तर यातलं काय करायचं, हे 1 आहे, हे 2 आहे आणि हे 3. दॅट इम्प्लाइज आपल्याला किती घ्यायचा, 1 नंबरचा घ्यायचा. बघा शिफ्ट, त्यानंतर 4 आणि परत हा निवडायचा 1. दॅट इम्प्लाइज घेतला पण डायमेन्शन 1. तिथे विचारते परत नेक्स्ट स्टेप आहे ABC 1 2 3. दॅट इम्प्लाइज काय करायचं, फर्स्ट 1 घ्या, आपण ए हा मॅट्रिक्स घेत आहे. ओके, तुम्हाला बी घ्यायचं असेल तर बी घ्या, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ते काय विचारतं, एम विचारतंय, तर एम मध्ये किती पुट करायचं, एमच्या ठिकाणी 3 घ्या. आता 3/3 चा मॅट्रिक्स असल्यामुळे 3 घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, इक्वल टू साइन, एम आलं नाही तर एम क्वेश्चन मार्क आले बा, काय करायचं 3 घ्यायचं आणि इक्वल टू साइन. त्यानंतर काय विचारते, नेक्स्ट एन क्वेश्चन मार्क विचारते, एन ची व्हॅल्यू कशी घेणार, मग तिथं 3 टाका, 3 आणि परत इक्वल, परत विचारते MAT A11 MAT, त्यानंतर A11, त्यानंतर काय विचारते, तिथं काय करायची व्हॅल्यू, हे व्हॅल्यू बघून पुट करायची, 1 पुट केली, त्यानंतर इक्वल टू परत काय करणार, MAT A12 विचारते, व्हॅल्यू किती आहे 3 आहे.
परत इक्वल टू, असं प्रोसेस करत जावा. लास्ट काय असणार आहे, MAT A33 किती व्हॅल्यू 8 आहे, इक्वल टू व्हॅल्यू पुट करतो. इक्वल टू दाबायचं, त्यानंतर काय होईल, मॅट्रिक्स सेव्ह होईल. दॅट इम्प्लाइज AC बटनावरती क्लिक करा, म्हणजे तुमचं काय होईल, मॅट्रिक्स सेव्ह झालं. आता आपली एक प्रोसेस झाली, काय करायची, मॅट्रिक्स सेव्ह करायची. झाला मॅट्रिक्स सेव्ह सर्वांचा. माझे स्टेप्स व्यवस्थित लिहून ठेवा. झालं नाही कसं हे करू द्या. त्यानंतर काय करा, डिटरमिनंट. तुम्ही व्हॅल्यू काढलेत का डिटरमिनंटची, किती आले व्हॅल्यू तुम्ही काढलेत का? हा, एनीवन आपल्याला काय करायचं, फाइंडिंग डिटरमिनंट्स. डिटरमिनंट ऑफ A that implies, काय करायचं पहिलं, फर्स्ट शिफ्ट 4, शिफ्ट that implies 4, that implies तिथे डायमेन्शन, एडिट, MAT म्हणजे मॅट्रिक्स 1 2 3. तर आपल्याला करायचं, हा घ्यायचा, that implies, सॉरी इथं आपल्याला चुकी झाली, हे नाही, स्क्रीनवरती MAT दिसत आहे, त्यानंतर हे 3. दॅट इम्प्लाइज पुढे काय, तेव्हा त्याच्यानंतर मिडलचं जे बटन आहे 4 मधलं बटन, त्यातलं काय करायचं, राईट साइड क्लिक करायचं. हे बटन आहे रिप्लेचं, तर ह्या साइडला क्लिक करा, ह्या साइडला. दॅट इम्प्लाइज, त्या साइडला क्लिक केलं काय दिसतं तुम्हाला, DET आणि TRN, त्यातलं DET1 हा 2 करायचं, हा क्लिक करायचा. शिफ्ट 4, त्यानंतर हे 3 त्यातलं हे 3चं कोणतं घ्यायचं नाही, काय करायचं, हे रिप्ले बटन आहे, त्या बटनचं राईट साइड आहे, ते क्लिक करायचं. तुम्हाला समोर हे दिलं DET1 दिसतात, तुम्ही DET1 केलं तर तुम्हाला काय दिसणार, स्क्रीनवरती DET दिसतात. त्यानंतर दॅट इम्प्लाइज, सेम प्रोसेस पर काय करायचं, शिफ्ट, तो सेव्ह केलेला मॅट्रिक्स घ्यायचा आपल्याला. त्यानंतर शिफ्ट दॅट इम्प्लाइज 4, शिफ्ट 4, त्यानंतर काय येणार, तुम्हाला समोर दिसेल ही स्क्रीन परत येते बघा, डायमेन्शन DIM, तो 1 असेल, एडिट 2 असेल, MAT 3 असेल, दॅट इम्प्लाइज 3 क्लिक करा, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल ABC आणि D, each 1 2 3 4. तुम्ही हा क्लिक करायचा, त्यानंतर हा घ्यायचा, आपण आता A मध्ये सेव्ह केलाय. ओके, 1 घेतला, तर तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय, कसं दिसतंय मिळणार बघा, DET MAT कॅपिटल E दिसते. हे आता डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स A.
त्यानंतर फक्त काय करायचं इक्वल टू साइन क्लिक करा. इक्वल टू दॅट इम्प्लाइज तुम्हाला आन्सर जे असेल ते मिळालं. त्याचं -33 आन्सर आहे. तुम्हाला आन्सर मिळेल. आन्सर आलंय बा सर्वांचं. येस सर. हो. एक कॉमन मॅच सांगतो बा FX 991 MS त्यातला आहे. काय काय जणांचे प्रॉब्लेम येते ते तुम्ही युट्यूबला टाकून वगैरे बघू शकता. कारण मी पण हा फक्त हेच यूज केलंय. ते पण मी आज फक्त फर्स्ट टाइमच यूज करतो मी सांगताना स्टार्टिंगलाच. त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करून सांगायचे मला आन्सर. सर्वांचं झालंय का? येस सर. आता डिटरमिनंट ऑफ ए. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर फाइंड करायचं. त्यानंतर सेम शिफ्ट that implies 4 is equal to dimension edit MAT 1 2 3 guys. तर आपल्याला काय करायचं 3 घ्यायचं. मॅट्रिक्स घ्यावं लागेल. 3 घेतलं त्यानंतर इथे काय ते ABC आणि आन्सर येत आहे 1 2 3 4. तर काय करायचं सेव्ह केलेला मॅट्रिक्स घ्यायचा. सेव्ह केलेला मॅट्रिक्स घेतला तुम्ही तर तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय बघा MAT आणि इथे काय असतं कॅपिटल E. तर ते ABC मध्ये कोणतं पण घेतलं तर चालेल का? हो हो काय अडचण नाही. कोणते घे काही अडचण. मॅट्रिक्स ए दिसलं तर आपल्याला जर स्क्वेअर करायचं असेल तर काय करायचं एक्स स्क्वेअर म्हणून एक बटन आहे ते एक्स स्क्वेअर बटन क्लिक करायचं. तर तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय बघा MAT ए स्क्वेअर दिसते स्क्रीनवरती. MAT ए स्क्वेअर दिसते. ओके दॅट इम्प्लाइज. तर काय करायचं फक्त इक्वल टू बटन दाबायचं इक्वल टू. तर तुम्हाला ते काय दाखवतंय बघा आन्सर ऑफ A11 म्हणजे आन्सर 11 चा आन्सर असेल 11 माहितीये ना A11 त्याचं किती आहे 37 आहे. त्यानंतर काय असणार परत A12 असेल. फक्त काय करायचं त्यानंतर जे मिडलचं 4 बटन आहे ते रिप्लेचं त्यातलं काय करायचं राईट साइडचं बटन दाबायचं. राईट साइड तुम्ही बटन क्लिक केलं की तुम्हाला पुढच्या व्हॅल्यू मिळत जातील. इथे काय ते 47 A13 इज इक्वल टू काय ते A13 is equal to 48. 48 आले माझे का. त्यानंतर A21 ची व्हॅल्यू येते 14. A22 ची व्हॅल्यू येते 22 येते. A23 ची व्हॅल्यू 21 येते. A31 ची व्हॅल्यू 68 येते. त्यानंतर A32 ची 95 येते आणि 101. परत AC बटन दाबा किंवा ऑन दाबा तरी चालते काय अडचण नाही. डायरेक्ट ऑन दाबलं तर चालते काय अडचण नाही. झालं सर्वांचे आले काय आन्सर? येस सर. नेक्स्ट घेऊ आता A क्यूब घेऊ. A क्यूब फाइंड करते त्यासाठी फर्स्ट काय असणार आहे शिफ्ट. सेम प्रोसेस करायचं शिफ्ट दॅट इम्प्लाइज 4 दॅट इम्प्लाइज डायमेन्शन एडिट
M80 काय असताना 3 2 1 तर आपल्याला हे क्लिक करायचं पण ऑलरेडी सेव्ह केलेलं आहे ना त्यानंतर ABCD त्यातलं 1 2 3 4 तर आपल्याला काय करायचं 1 हा मॅट्रिक्स घ्यायचा आहे हा घेतल्यानंतर तुमच्याकडे काय येईल M80A येतं त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं क्यूब करायचंय तर क्यूब करायच्या वेळेस बघायचं शिफ्ट दाबून परत काय करायचं एक्स स्क्वेअर बटन दाबायचं शिफ्ट दाबून एक्स स्क्वेअर दाबलं तिथे काय होईल कारण एक्स स्क्वेअरच्या वरती किती एक्स क्यूब दिसतंय बघा दिसतंय का तुम्हाला हा सर आहे. एक्स स्क्वेअर येलो कलर मध्ये आहे बघा एक्स स्क्वेअर एक्स क्यूब आहे हे क्लिक केले की तुम्हाला काय दिसतंय असं दिसतं बघा M80A क्यूब दिसतंय शिफ्ट 4 3 1 शिफ्ट एक्स स्क्वेअर घेतलं की तर काय करायचं फक्त इक्वल टू बटन क्लिक करा दॅट इम्प्लाइज आन्सर परत A11 419 588 616 184 255 सर ते क्यूब येत नाहीये. एक्स क्यूब येत नाही का शिफ्ट येतोय. 4 केलं शिफ्ट एक्स स्क्वेअर घेतलं का येतंय सर. तुमचं कॅल्क्युलेशन काहीतरी वेगळं आहे का आला सर. ठीक बर अजून एक मेथड आहे ज्यावरती दुसरी कोणती मेथड आहे बघा तुम्ही इथं शिफ्ट एक्स स्क्वेअर घेता ना तिथं तुम्ही असं करू शकता बरं का शिफ्ट दॅट इम्प्लाइज परत हे साइन आहे बघा असं साइन आहे दिसतंय बघा हे साइन कॅल्सी वरती कुठे माहितीये का साइनच्या वरती आहे बघा साइनच्या वरती ते क्लिक करून तुम्हाला 2 पाहिजे 2 घेऊ शकता 3 पाहिजे 3 4 पाहिजे असेल 4 घेऊ शकताय तुम्हाला इनव्हर्स येत नाही आज आवाज कमी आला मुलं काय मॅच बघत बसली काय रे आवाज येईन ना मुलांचा टीव्ही समोर बसून चालू आहे काय लेक्चर सुयश सुरवसे गणेश कचरे लक्ष्मण अलशेट्टी मकरंद महांकाळ रोल नंबर टाका की रे मला कसं समजणार परत अटेंडन्स घेताना गणेश कचरे लक्ष्मण अलशेट्टी मकरंद महांकाळ सुयश सुरवसे रोल नंबर टाका तुमच्या नावाच्या पुढे पट 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 अलशेट्टी झाले 3 आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ए इनव्हर्स तुम्हाला मी हे पण मेथड सांगितले ते पण ट्राय करून बघा शिफ्ट आणि ते जे हे आहे बघा म्हणजे काय पॉवरचं साइन असतं ते पॉवर साइन ते क्लिक केल्यावर काय करायचं सर 3 4 2 कोणते बटन घ्या की 2 1 3 यातलं कोणते बटन घेतले 2 आहे 3 क्लिक करा नसेल 4 घ्या तुम्हाला क्यूब कर स्क्वेअर करा असेल तर 2 घ्या क्यूब करा असेल तर 3 घ्या नंतर इक्वल टू करायचं का हा नंतर इक्वल टू करायचं नंतर काय करायचं इक्वल टू घ्या की पुढं सर मॅथ एरर येते तर शिफ्ट दाबून काय करायचं होतं ते शिफ्ट आणि हे बटन आहे बघा वरती साइनच्या वरती बटन दिसतंय बघा साइनच्या वरती आहे का एक्स स्क्वेअरच्या साइडला शेजारी आहे की एक्स स्क्वेअर आणि लॉगच्या मध्ये आहे बघा एक्स अंडर रूट येते
काय ते एक्स अंडर रूट. हा एक्स अंडर रूट. ओ सॉरी, शिफ्ट नव्हतं दाबायचं, शिफ्ट नाही दाबायचं. एक मिनिट परत मी करून देतो. शिफ्ट नाही दाबलं तर मॅथ एरर म्हणते. एक मिनिट मी ट्राय करतो आधी. काय करा माहितीये का, हे बटन क्लिक करा, शिफ्ट त्यानंतर 4, त्यानंतर काय करणार आपण 3, मॅट्रिक्स साठी 3 घेतोय, त्यानंतर 1 ए साठी घेतलं. तुमच्यावर स्क्रीनवरती असं येते बघा, मॅट्रिक्स ए आला. दॅट इम्प्लाइज डायरेक्ट हे बटन क्लिक करा. शिफ्ट वगैरे काय घेऊ नका, शिफ्ट घेतलं की चुकतं. एरर येते सर. नाही आता बघा करून बघा, ते घेतलं त्यानंतर नाही परत सर, मॅथ्स एरर येते. त्यानंतर परत 3 घ्या. केलं सर, दोन्ही प्रोसेस केलं. सिंटॅक्स एरर येतोय किंवा सिंटॅक्स हा सर. मॅथ एरर. नाही आला पहिला असं. 2 ची निघते का व्हॅल्यू? 2 पण येत नाही. शिफ्ट 4 3 1 ठीक आहे. अगर नाही येत नाही सोडणार आहे माझी. दुसरी कोणतर मेथड असेल काय तर आहे नंतर. हो ठीक आहे, एक तर मॅथ झालं. शिफ्ट 4 त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं, ए इनवर्स फाइंड करायचं, ए इनवर्स. ओके, शिफ्ट 4 दॅट इम्प्लाइज पुढे काय येणार आहे परत, डायमेन्शन एडिट M80 1 2 3 दॅट इम्प्लाइज स्क्रीनवर दिसत तुम्हाला ABC आन्सर दिसेल, त्यातलं 1 2 3 4 हे चूज करायचं, ए वाला. दॅट इम्प्लाइज हे घेतलं की तुम्हाला काय दिसणार इथं, M80 दिसतं. दॅट इम्प्लाइज पर काय करायचं बघा, एक्स इनवर्स म्हणून एक साइन आहे, एक्स इनवर्स दॅट इम्प्लाइज इक्वल टू आहे का बघा. शिफ्ट कुठे माहिती आहे का, कॉन्स्टंट मोड बटन त्या खाली बघा, मोड बटनच्या खाली मोड बटन आहे, त्या खाली आहे बघा एक्स इनवर्स म्हणून आहे. A11 आन्सर A11 किती आलाय बघा, -0.51 आलाय. तर मी त्याला काय करणार, कॅल्सीनुसार याच्यामध्ये कन्वर्ट करणार, फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करणार, E/B फॉर्म मध्ये -17/33. परत साइडचं बटन क्लिक करायचं, A12 दाखवते -0.333. शिफ्ट दाबून परत ABC करायचं, ते -1/3 येते. त्यानंतर नेक्स्ट मिडलचं बटन आहे ना, त्यातलं काय करायचं, राईट साइडचं बटन क्लिक करायचं, व्हॅल्यू येते 4/11. त्यानंतर नेक्स्ट क्लिक करा, शिफ्ट परत ABC बटन क्लिक करा, तुम्हाला काय मिळतील 33. त्यानंतर नेक्स्ट साइडचं बटन, त्यानंतर शिफ्ट ABC 2/3. त्यानंतर राईट साइडचं बटन मिडलच्या, त्यानंतर EBC -3.11. त्यानंतर साइडचं बटन 0.12 4/33. परत साइडचं बटन, परत शिफ्ट ABC, परत -1/3. त्यानंतर साइडचं बटन, त्यानंतर ABC 1/11. हे काय असेल फायनल आन्सर. पॉइंट मध्ये आलं काय करायचं, शिफ्ट नंतर काय ABC आहे बघा, ABC पण बटन आहे, A B आणि इथं 3 बटन आहेत. जर जमेल हे सर्वांना, नसेल तर आता हा व्हिडिओ परत बघा, एकदम क्लिअर मध्ये दिलेला आहे या व्हिडिओ मध्ये.
नेक्स्ट है आइगन वैल्यूज। फर्स्ट काय असणार आहे ए मायनस लॅम्बडा आय, याला आपण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स। कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स आता याच्यामध्ये ए हा काय असणार आहे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ए काय स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके स्क्वेअर मॅट्रिक्स। आणि लॅम्बडा हे काय ए ने स्केलर आहे, ए ने स्केलर, ओके। आणि आ काय असेल आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 ऑर्डर, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर ए, म्हणजे हे जेवढे ऑर्डर असेल तेवढेच ऑर्डर कशाची असेल कॅपिटल आय ची असेल, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स। जर ए मायनस लॅम्बडा असेल तर त्याला आपण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स म्हणतो। त्यानंतर डिटरमिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय असेल त्याला काय म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल। आणि जर डिटरमिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय असेल इज इक्वल टू 0 असेल त्याला म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स म्हणायचं। बघा मॅट्रिक्स ऑफ ए मायनस लॅम्बडा आय असेल तर त्याला आपण म्हणणार कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स, त्याला आपण डिटरमिनंट केलं तर काय म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल। त्या डिटरमिनंट बरोबर तुम्ही जर 0 व्हॅल्यू पुट केली तर काय म्हणायचं त्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन। आणि नेक्स्ट काय असणार आहे द रूट ऑफ इक्वेशन, द रूट ऑफ इक्वेशन, इक्वेशन ऑफ the root of characteristic equation, sorry, the root of characteristic equation। 1 minute। सर आवाज येत नाहीये।
ओके बघा इथपर्यंत आलेला थोडीशी कॉल आलेला आहे. नेक्स्ट काय असणार आहे ए मायनस लॅमडाला तुम्ही जर एक्स न मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 0 असेल तर हे कसं असणार आहे फॉर फाइंडिंग आयगन वेक्टर्स. आणि आता हे लॅमडा काय असतं बघा आणि ए काय असतं. ए म्हणजे तुमचा गिव्हन मॅट्रिक्स असेल 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके आता हे मायनस लॅमडा आहे. मायनस लॅमडाची व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला ते लॅमडा इज इक्वल टू व्हॅल्यू मिळतील 1 2 3 कोणत्याही मिळतील एनी व्हॅल्यू असेल ते काय तुमचे आयगन व्हॅल्यूज आहेत. ओके तर हे काय करायचं सर तुम्ही वी हॅव टू फाइंड द आयगन फॅक्टर्स फॉर लॅमडा इज इक्वल टू 3. आपण जर लॅमडा इज इक्वल टू 3 ला जर आयगन फॅक्टर्स फाइंड करणार असाल तर काय करायचं सिंपल बघा ह्याच्यामध्ये इथं ए मायनस लॅमडा आहे. ए मायनस सॉरी 1 मायनस लॅमडा असणार इथं 5 मायनस लॅमडा आणि इथं 9 मायनस लॅमडा. हे कसं घ्यायचं असतं बघा. जी नहीं चाहिए मैडम. जी नहीं कुछ भी नहीं. जी नहीं मिला नहीं अभी तक नहीं मिला. तो मुझे नहीं मिला मैडम लेकिन ओके सॉरी गाइस. आता बघा काय करायचं तुम्हाला इथे व्हॅल्यू तुम्ही लॅमडाची व्हॅल्यू सपोज काय आपण 1 2 3 हे काय तुम्ही ही जे व्हॅल्यू हे सॉल्व्ह केलं ना रूट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन then we get the values of I. This is the eigen values. Lambda is equal to 1 2 3. If we find this characteristic equation we get the values of lambda. Lambda is nothing but eigen values and we have to find the eigen vectors for the eigen values. आपल्याला काय करायचं आहे तर या जे व्हॅल्यू आहेत ना आयगन व्हॅल्यूज त्याचं आयगन फॅक्टर्स फाइंड करायचे असतात. मग हे काय लॅमडा इज इक्वल टू व्हॅल्यू ना फक्त इथं पुट करायचे. सपोज तुम्ही 3 घेतला असेल तर 3 पुट करा आणि हे दोन सॉल्व्ह करा. कसं येणार बघा 1 मायनस लॅमडा येणार फक्त 1 मायनस लॅमडा हे 2 3 ऍज इट इज 4 ऍज इट असेल परत 5 मायनस लॅमडा हे 0 असेल सॉरी 6 आहे 7 आहे तर त्यानंतर नेक्स्ट 8 आहे आणि तर 9 मायनस काय येणार लॅमडा. म्हणजे तुम्हाला आयगन वेक्टर फाइंड करायला काय करायचं फक्त लॅमडाची व्हॅल्यू इथे पुट करायची या ह्याच्यात पुट करायची फक्त. कुठं पुट करायचे तुम्हाला ते पण मी सांगतो. हे जे आपले आहेत ना डायगोनल एलिमेंट्स फक्त एवढ्यातच मायनस करायचे बघा. ज्याचं फाइंड करायला सांगितलं तो फक्त पुट करायचा आणि बाय युजिंग इक्लॉन फॉर्म ज्या व्हॅल्यू एक्स वाय च्या व्हॅल्यू फाइंड करायची. ते सांगेन मी पुढे काय असेल ते कन्सेप्ट तुम्हाला पुढे. इथपर्यंत समजलं. आयगन व्हॅल्यू कशाला म्हणायचं आयगन वेक्टर्स कशाला म्हणायचं समजलं. आयगन व्हॅल्यू म्हणजेच काय रूट्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स. and if we comparing a minus lambda sorry a x is equal to lambda x which is called eigen factors for particular the eigen values. तुम्ही जे लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करणार आहे त्यासाठी तो काय असेल आयगन वेक्टर्स असते. त्यानंतर नेक्स्ट घ्या नोट. त्यात फर्स्ट नोट आहे if A is a square matrix of order square matrix of A is a square matrix of order 3 by 3. If A is a square matrix of order 3 by 3. बा कसं फाइंड करत देन the eigen values then the eigen values
lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of a is equal to 0. Lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus determinant of a is equal to 0. हा आपला फॉर्म्युला यूज करून काय करायचं लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड करायची. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा बाय युजिंग दिस व्हॅल्यू दिस इक्वेशन. But this equation is only applicable when when your matrix is of order 3 by 3. म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर जर 3 by 3 असेल तरच फक्त तुम्ही हे यूज करू शकता, अदरवाइज नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येत नाही. पण त्यापुढे जाऊन सांगतो तुम्हाला अजून तुम्हाला जे आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन वेक्टर्स फाइंड करायचे आहेत ना ते काय 3 by 3 चेच आहेत, त्याच्या बाहेर तुम्हाला विचारत नाहीत, त्या लेवलचे तुम्हाला एक्झाम्पल नसेल. तर फेअर डिटरमिनंट ए तुम्हाला माहिती आहे S1 आणि S2 काय असतं बघा. S1 is nothing but sum of diagonal elements. S1 is nothing but sum of diagonal elements. त्यानंतर नेक्स्ट आहे S2. S2 में काय सम ऑफ मायनर ऑफ डायगोनल एलिमेंट. सम ऑफ मग तुम्ही त्याचे लिहून घेतले नाही. नाही. ओके ठीक आहे. इफ फेअर S1 is equal to 1 minute. Sum of diagonal elements लिहून ठेवा, लिहून घ्या. Sum of diagonal elements आणि S2 is equal to आहे sum of minor of diagonal elements. Sum of minor of diagonal elements. Sum of minor of diagonal elements. बाकीच्या नोट्स आपण नोट जे आहेत ते एक्झाम्पल झाल्यानंतर बघूया. हे लिहून झाले का? नेक्स्ट एक क्वेश्चंस घ्या. फाइंड all the eigenvalues. Find all the eigenvalues of the following matrices. And their corresponding eigenvectors आता या ठिकाणी असा पण प्रश्न शकतो बरं का. स्मॉलेस्ट असेल, फाइंड द करस्पॉन्डिंग स्मॉलेस्ट eigenvectors. Smallest eigenvalues, we have to find the eigenvectors of smallest eigenvalue. त्यानंतर लार्जेस्ट असेल त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येईल त्यावेळेस सांगतो मी. लार्जेस्ट असेल किंवा रिपीटेड असेल किंवा नॉन रिपीटेड असेल, या टाइपचे एक्झाम्पल असतात. तुम्हाला सांग जसे एक्झाम्पल ते सांग. आता आपल्या ह्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं आपल्याला, अँड देअर करस्पॉन्डिंग eigenvectors. म्हणजे इथे सांगितले ऑल, सांगितले ऑल. And all the eigenvalues of the following matrices and their corresponding eigenvectors. So first example घेऊया. 8 minus 6 2, 8 minus 6 2, minus 6 7 minus 4, minus 6 7 minus 4.
2 minus 4 3 2 minus 4 3 क्वेश्चन लिहून ठेवा, एक्झाम्पल लिहून ठेवा आणि लक्ष द्या, परत सॉल्व्ह करा तुम्ही. एक एक्झाम्पल बघा व्यवस्थित, खूप सोपं आहे ते एक्झाम्पल आहे आणि यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन 100% मॅक्स ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत त्याच्यावरती, आयगेन व्हॅल्यूज आणि आयगेन वेक्टर्स वरती. आता फर्स्ट स्टेप काय करायची बघा, गिव्हन मॅट्रिक्स आयगेन वेक्टर्स आयगेन व्हॅल्यू म्हणलं की फर्स्ट काय करायचं माहिती आहे का, हा मॅट्रिक्स सेव्ह करून टाका, तुमच्या कॅल्सी मध्ये सेव्ह करून ठेवा, कारण आपल्याला डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड करावी लागते. सेव्ह करा पटपट, सर्वांनी सेव्ह करा. As the order of matrix is 3 by 3, its characteristic equation is then it's a characteristic equation is lambda cube minus s1 lambda square plus s2 lambda minus the determinant of a is equal to 0. Determinant of a is equal to s1 is equal to diagonal elements addition 8 plus 7 plus 3 is equal to 18. तुम्ही व्हॅल्यू डिटरमिनंट ऑफ a ची व्हॅल्यू सांगा मला काय ते, बाय युजिंग कॅल्शियम is equal to minor of 8 7 minus 4 minus 4 3 plus 7 चं काय असणार हे हेडिंग झालं 8 2 2 3 2 2 3 plus 3 चं काय हे डिवाइड 8 minus 6 minus 6 is 7. काय तरी डिटरमिनंट फक्त आपल्याला डिटरमिनंट ऑफ ए फाइंड करायचं आहे, हा मॅट्रिक्स सेव्ह करून, त्यासाठी एवढा वेळ लागतोय का? 0 येते सर. येस सर. 0 येते ते Zero. सर. ओके, मी म्हणून 0 घेतो मग. त्यानंतर हे S1 म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय, S1 म्हणजे काय, सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स 8 plus 7 plus 3. S2 म्हणजे काय, मायनर ऑफ डायगोनल एलिमेंट्स. आता मायनर ऑफ डायगोनल एलिमेंट्स काय असेल बघा, फर्स्ट याचा डायगोनल एलिमेंट्सचे मायनर घ्यायचे, किती येणार बघा, तुम्ही हा डिलीट करायचा आणि खाली हा डिलीट करायचा. आम्ही काय म्हणतोय, हा डिलीट करायचा, ही साइड सोडायची आणि ही साइड सोडायची, राहते काय, हे फक्त 4 व्हॅल्यूज राहते. सर मॅथ 0 राहते. 0 नाही ते 8 येतं सर. 8 येते, असं कसं काय हो, एक तर तुम्ही हे फक्त फाइंड करायला सांगितलं तुम्हाला मी, ते पण चुकवा लागलं. तुमचे जे व्हॅल्यू घेताना चुकले असतील चेक करा, ज्यांचे येताना 08 नक्की सांगा मला काय येते. हे सांगा मला, डिटरमिनंट ऑफ ए सांगा. एवढ्या वेळ लागतो काय? डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू का सर? हा 0 येते. तर काय जण 8 म्हणाले की नाही सर 0 0 नाही सर 0 येते. 0 येते 0. ठीक आहे, मी सॉल्व करून बघतो तरी पण. ठीक आहे, 0 येते का, शिफ्ट 4 3 1
मॅट्रिक्स हे अजून मला गेलेलंच नाही, मला क्लिअर करावं लागेल. शिफ्ट काय झालं? मायनस काय येतं? 0 येते. ठीक आहे. 3 8 येतं, 6 येतं, 2 येतोय, त्यानंतर -6 आवाज येत नाही तुमचा. ते येतोय डिटर्मिनंट सर. तेच बघतो तर अजून बघितलं नाही मी. एक त्यानंतर शिफ्ट 0 येतं, 0 व्यवस्थित प्रोसेस करा. 0 येतं, करेक्ट आहे. 0 असेल तर हे इक्वेशन परत घ्यायचं. इक्वेशन 1 becomes तर ते मायनर एलिमेंट पण कॅल्सी मध्ये फाइंड करायचे का? नाही, हे तुम्हाला कॅल्शियम कसं फाइंड करणार? 2/2 आहे ना. एवढं नका, ते लय वेळ लागेल तुम्हाला. मी सगळं सेव्ह करून बसायला लागेल. हाय कॅल्शियम केलं तरी चालते. 7 into 3 असं करा. तसं ते हे करून करू नका, पुट करू नका करू. खूप वेळ लागेल याला. प्रत्येक तुम्हाला हे तिन्ही सेव्ह करावं लागतील, तिन्हीच घ्यायचं. ते पॉसिबल नाही ना. एकच मॅट्रिक्स आपल्याला मॅक्झिमम वेळ युज करायचं असेल ना, तर त्यावेळेस ते कॅल्शियम पुट करायचं ना. प्रत्येक वेळेस असेल नको, ते वेळ लागेल तुम्हाला. परत -S1 ची व्हॅल्यू किती आहे? 18 प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 ची व्हॅल्यू किती आली? 45 लॅम्बडा मायनस डिटरमिनंट ऑफ A ची व्हॅल्यू करा. कॅल्शियम पुट करून सांगा मला किती येते व्हॅल्यू. हा किती आहे? 3/3 डिग्री. अरे हा काढतो येत नाही. मध्ये कॅल्शियम क्लिअर करा. मॅट्रिक्स मधून बाहेर निघा. परत मोड मध्ये जावा, इक्वेशन घ्या. त्यानंतर राईट साइडचं बटन क्लिक करून 3 येते. A ची व्हॅल्यू 1 आहे, B ची व्हॅल्यू -18 आहे, C ची व्हॅल्यू 45 आहे, D ची व्हॅल्यू 0 आहे. मला लॅम्बडा x1 लॅम्बडा इज इक्वल मिळाली व्हॅल्यू 15. त्यानंतर x2 ची व्हॅल्यू मिळाली 0, x3 ची व्हॅल्यू मिळाली 3. This is the eigenvalues of given matrix. These are the eigenvalues. These are the eigenvalues. Okay.